आहे। एक गोष्ट आपण कायम लक्षात घेतली पाहिजे, या जगात दुसरा कुणी तुमचा पराभव करू शकत नाही। या जगात तुमचा पराभव फक्त तुम्हीच करू शकता। या जगामध्ये दुसरा कुणी तुम्हाला बंधनं घालू शकत नाही। या जगामध्ये तुम्हाला बंधनं फक्त तुम्हीच घालू शकता। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची जर गोष्ट कुठली असेल, तुम्ही यशस्वी व्हायचं का अयशस्वी व्हायचं हे जग नव्हे तर तुम्ही ठरवत असता, हे पहिलं आपण लक्षात घेतलं पाहिजे। एका कैद्याला मृत्यूदंडाची शिक्षा झाली। तत्कालीन काळात मृत्यूदंड देणं म्हणजे फासावर चढवणं, पण काही शास्त्रज्ञांना प्रयोग करायचे होते। त्यांनी न्यायमूर्तींना विनंती केली, या कैद्याला फासावर चढवून मृत्यूदंड देण्यापेक्षा याला विषारी सर्पाचा दंश देऊन मृत्यूदंड देऊया। न्यायमूर्तींनी परवानगी दिली आणि त्याच वेळी त्या कैद्याला सांगितलं, परवा सकाळी 11 वाजता तुला विषारी सर्पाचा दंश होईल आणि तू मरशील। 2 दिवस त्या कैद्याच्या डोक्यात एकच विचार होता, आता मला विषारी सर्पाचा दंश होईल आणि मी मरेन। प्रत्यक्ष शिक्षेचा दिवस उजाडला, त्या कैद्याला बाहेर काढलं। शास्त्रज्ञ अधिकारी जमा झाले, त्याला सांगितलं, आता काही क्षणात तुला विषारी सर्पाचा दंश होईल आणि त्या कैद्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली। पण प्रत्यक्षात विषारी सर्पाचा दंश करण्याऐवजी शास्त्रज्ञांनी 2 टाचण्या घेतल्या आणि त्या कैद्याला टोचल्या, झाला दंश झाला। अर्ध्या तासात त्या कैद्याच्या तोंडातून फेस बाहेर आला आणि पुढच्या 1.5 तासात शरीर काळं निळं पडून तो कैदी मरण पावला। त्या कैद्याला विषारी सर्पाचा दंश झाला होता का? नाही। विषारी सर्पाचा दंश तुम्हाला मारत नाही, तुमच्या मनातला विचार तुम्हाला मारून टाकतो। ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे। तुम्ही सकारात्मक विचार केला तुम्ही यशस्वी होणार, तुम्ही नकारात्मक विचार केला तुम्ही अयशस्वी होणार। हे पहिलं लक्षात ठेवा। तुम्ही काय घडायचं हे जग नव्हे तर तुम्ही ठरवत असता। तुम्ही कोण बनायचं हे जग नव्हे तर तुम्ही ठरवत असता। त्यामुळे तुम्ही ठरवायला हवं।